नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बाजार कर भ्रष्टाचार प्रकरणी कर्तव्यात कसुरी केल्याचा आरोप ठेवत भादोले गावच्या लोकनियुक्त सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी LV जाधव यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव हातकणंगले गटविकास अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या 2023-2024 आणि 2024-2025 आणि 2025 ते आज अखेर ग्रामपंचायतने बाजार कर वसूल केला आहे. पण वसूल केलेला कर ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा केलेला नाही. ही माहिती अधिकाराच्या मागणीवरून लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांच्यासह अन्य 5 ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर आणि गटविकास अधिकारी हातकणंगले यांच्याकडे तक्रार करून बाजार कर भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी आणि विस्तार अधिकारी AS कटारे यांनी ग्रामपंचायतीमधील दप्तरांची तपासणी केली असता तक्रार केलेल्या सालातील वसूल बाजार कर हा ग्रामपंचायती खात्यात जमा न झाल्याचे दिसून आले. याबाबत पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांना नोटीस लागू केली होती. याचा खुलासा करत ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी अवघडे यांनी कराची रक्कम ग्रामपंचायतमध्ये जमा केले नसल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्याकडून व्याजासह 12,000 रुपये वसूल केले असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याचे खुलासामध्ये सांगण्यात आले आहे. पण प्रस्तुत प्रकरणामध्ये आठवडा बाजार कर वसुली, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रण न ठेवणे, नियमित आढावा न घेणे इत्यादी कर्तव्यात कसुरी झाली आहे. प्रकरणी सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी LV जाधव हे जबाबदार असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले आहे. या ग्रामपंचायतवर सोलर भ्रष्टाचाराची कारवाई प्रस्तावित असतानाच बाजार कर भ्रष्टाचाराच्या संदर्भात कारवाईचा प्रस्ताव सादर झाल्याने या भ्रष्ट कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.